जय श्रीराम. सार्थ श्री दासबोध. दशक 6वा. समास 7वा. सगुण भजन. श्रोता म्हणतो की आत्मज्ञान झाल्यावर हे सगळे दृश्य विश्व खोटे आहे असा अनुभव येतो. तर मग भजन का करायचे? भजनाने काय मिळते ते मला समजावून सांगा. आत्मज्ञानाहून जर दुसरे काही श्रेष्ठ नाही तर मग उपासना कशाला पाहिजे? उपासना करून लोकांना काय मिळते? जर अंतिम सत्य निर्गुण आहे आणि तेथे सगुणाला स्थान नाही तर सगुणाचे भजन केल्याने काय विशेष गुण प्राप्त होतो ते मला सांगावे. दृश्य सगळे जर नाशिवंत आहे तर नाशिवंत सगुणाच्या भजनाचे कारण काय? निर्गुण सत्य सोडून सगुण असल्याचे भजन कोण करणार? दृश्य असत्य आहे असा प्रत्यक्ष अनुभव आल्यावर मग सगुण देवाच्या भजन पूजनाचा नियम कशाला लावून घ्यायचा? सत्य बाजूस सारून असत्य भजन पूजनाचा गोंधळ पसारा कशाला करायचा? निर्गुणाने मोक्ष मिळतो असा प्रत्यक्ष अनुभव येतो, म्हणून सगुणापासनेपासून काय प्राप्त होते ते स्वामी मला आपण सांगा. आपण एकीकडे सांगता की सगुण नाशिवंत आहे आणि लगेच पुन्हा म्हणता की सगुणाचे भजन करावे, तर मी कशासाठी भजन करू? स्वामी, तुमची भीड पडते म्हणून स्पष्ट बोलता येत नाही, तरी पण तुम्ही सांगितलेले मनास काही पटत नाही. साध्य पदरात पडल्यावर साधन करण्याचे कारण काय? मग स्वामी उत्तर देतात, श्रोता असे बोलला. अतिशय गोंधळून गेल्याने श्रोता असे शब्द बोलला. आता वक्ता त्याच्या प्रश्नाचे उत्तर देतो, ते ऐकावे. गुरु जे सांगेल त्यावर पूर्ण विश्वास ठेवणे आणि त्याप्रमाणे निशंक वागणे हे परमार्थाचे मुख्य लक्षण आहे. गुरुचे वचन मोडले तर भलतेच काहीतरी आपोआप घडून येते. म्हणून गुरुची आज्ञा शिरसामध्ये मानावी आणि सगुणोपासना मनापासून करावी. हे उत्तर ऐकून श्रोता म्हणाला, गुरुदेवा, सगुण भजन करण्यात हेतू कोणता? श्रोत्यांनी तोच आक्षेप निराळ्या प्रकारे प्रकट केला. सगुणोपासनेत काही उपकार घडतो का? त्यात काही साक्षात्कार होतो का? किंवा आपल्या प्रारब्धात जे लिहिलेले असते ते उपास्य देवतेने कधी पुसले आहे का? जे घडणार आहे ते जर काही केल्या टळत नाही तर मग सगुणाच्या भजन पूजनाचा लोकांना उपयोग काय? अशा रीतीने विचार करू लागले. सगुणोपासना बुद्धीला मुळीच पटत नाही. येथे श्री समर्थांनी सामान्य माणसाचा दृष्टिकोन बरोबर वर्णन केला आहे. त्याला देव हवा असतो, पण तो प्रपंचातील अडचणी निवारण करण्यासाठी हवा असतो, आत्मज्ञान होण्यासाठी नको असतो. स्वामींची आज्ञा मला सर्वस्वी मान्य आहे, प्रमाण आहे. कोणीही शिष्य ती अप्रमाण मानून मोडणार नाही, कोणीही तिला पुरावा नाही असे म्हणणार नाही. तरी पण सगुण भजनाचे फळ काय मिळते ते मला सांगावे. आता या संपूर्ण आक्षेपावर श्री समर्थ उत्तर देत आहेत. वक्ता उत्तर देतो की हे बघ, आत्मज्ञानाची जी लक्षणे आहेत त्यांचा लक्षपूर्वक विचार कर आणि देहाने म्हणजे सगुणाने तुला काही कर्म करावे लागते की नाही हे मला सांग. आत्मज्ञान झाले की कर्म नाश पावते. निर्गुण आत्मस्वरूप तेवढे खरे असा साक्षात प्रत्यय होतो. परंतु असा प्रत्यय येऊनसुद्धा ज्ञानीपुरुषाला देहाचे नित्यकर्म, त्याच्या प्राथमिक गरजा व त्याचा दैनंदिन लोकव्यवहार काही सुटत नाही. याचा अर्थ असा की ज्ञानीपुरुषाच्या देहाची हालचाल अज्ञानी पुरुषाच्या देहाच्या हालचालीसारखीच असते. त्यात ज्ञानीपुरुषाने सगुणाचे भजनपूजन केले तर बिघडले कुठे? खरा फरक अंतर्यामी असतो. ज्ञानीपुरुष सगुणाला भजतो, पण त्याच्या भजनात भ्रमाचा लेशही नसतो. तर अज्ञानी पुरुषाच्या सगुण भजनात नुसता भ्रमच भरलेला असतो. भीतीने देवाची उपासना करणे किंवा त्याने प्रपंचात मदत करावी म्हणून ती करणे यापेक्षा आणखी भ्रम तो कोणता? तुला जेवायला लागते, पाणी प्यायला लागते, मलमूत्राचा त्याग करावा लागतो, ते काही चुकत नाही. आपल्याशी संबंध असणाऱ्या लोकांचे बरे चालावे, त्यांचे समाधान टिकावे असे तुला वाटते. मी माझे, तू तुझे असा अपपर भाव तू ओळखतोस, तुला समजतो. हे सगळे जर तुझ्या जीवनात चालते तर सगुणाचे भजन पूजन तेवढे सोडून द्यायचे हे ज्ञान कुठले? आत्मज्ञानाच्या पोटी निर्माण होणाऱ्या विवेकाने दृश्य सगळे खोटे आहे हे निश्चयात्मक कळते. तरी पण देह असेपर्यंत दृश्याचा सर्वस्वी त्याग करता येत नाही. तर मग भजनानेच तेवढे काय पाप केले ते सांग. भजन तेवढेच सोडून का देतोस? साहेबासमोर किंवा मालकापुढे तू लोटांगण घालतोस, त्याच्यासमोर अगदी लाचार होतोस आणि सगुण देवाला तेवढे मानायचे नाही हे ज्ञान कुठले? ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे देव देखील ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागतात. तुझ्यासारख्या एखाद्या पदार्थ मानवी रंकाने त्याचे भजनपूजन केले नाही तर त्यामुळे त्याचे काय राहणार आहे? येथेच माझ्या कुळाचे दैवत श्रीरामचंद्र आहे. श्रीरामचंद्रांच्या कृपेने माझा परमार्थ चालतो. त्याने देवांना रावणाच्या कैदेतून सोडविले. तो समर्थांचा देखील समर्थ आहे. तो समर्थांचा सम्राट आहे. त्याच्या इतका समर्थ आणखी कोणी नाही. त्या रघुवीराचा मी सेवक आहे.
आणि त्याची सेवा केल्यामुळे देहबुद्धी जाऊन मला आत्मज्ञान झाले. हे माझे सांगणे तू खरे मानावे, पण त्यावर तू विश्वास ठेवला नाहीस तर तुझा अधःपात झाल्याखेरीज राहणार नाही. परमार्थ हा अतिंद्रिय अनुभवाचा प्रांत आहे. त्यामध्ये आज आपली गती नाही. म्हणून श्री सद्गुरू किंवा ज्ञानीपुरुष जे सांगतात त्यावर विश्वास ठेवून चालावे. तेथे देहबुद्धीने विकल्प काढून श्रद्धा बनवू नये. मला समजते ही भावना परमार्थामध्ये बाधक ठरते. ती साधकाचा अधःपात करते. धड ते ज्ञान नाही, धड ती भक्ती नाही, केवळ देहाभिमानाची ती खूण मात्र आहे. शहाण्याने हे टाळावे. सद्गुरू सारासार विचाराने सार कोणते ते निश्चितपणाने सांगतात. त्याला असार म्हणणे अगदी अयोग्य आहे. पण तू अज्ञानी व विकल्पी आहेस. तुला हे माझे सांगणे पटायचे नाही, म्हणूनच तुला सांगण्यात विशेष अर्थ नाही. शहाण्या माणसांना हे सांगणे बरोबर समजते. थोर पुरुषाच्या, ज्ञानीपुरुषाच्या मनातून उतरणे ही खरोखर दुर्दैवाची गोष्ट समजावी. राज्यपदाचा हक्क असणारा एखादा राजपुत्र आपल्या दुराचाराने तो हक्क गमावून बसतो आणि अशा रीतीने दुर्दैवी बनतो. त्याचप्रमाणे थोर पुरुषाच्या मनातून उतरणाऱ्या माणसाची अवस्था होते. मी मोठा आहे, मी ज्ञानी आहे असे ज्याला वाटते तो खरा आत्मज्ञानी नव्हे. त्याचे सूक्ष्म निरीक्षण केले तर तो ज्ञानी नसून देहाभिमानी आहे असे प्रत्यक्ष आढळून येते. एक माणूस आत्मस्वरूपाचे अनुसंधान ठेवीत नाही, पण आपण आत्मानुसंधान ठेवीत नाही असंही म्हणत नाही. अशी अवस्था जेथे असते तेथे देहाभिमानाची कल्पना त्याच्या अंतर्यामी गुप्तपणे वास करते असे नक्की समजावे. अशा माणसापाशी धड आत्मज्ञान नसते किंवा धड सगुणाची भक्ती नसते. त्याच्या ठिकाणी नुसता देहाभिमान मात्र वास करतो. याबद्दल कल्पना करीत बसण्याची गरजच नाही. हा तर तुझाच प्रत्यक्ष अनुभव आहे. तरी यापुढे असे वागू नये. श्रीरामचंद्राच्या उपासनेस आरंभ करावा. सगुणाच्या उपासनेतूनच अत्यंत सत्य आणि शाश्वत आत्मज्ञान प्राप्त होते. सगुण ईश्वर दुर्जनांचा संहार करतो आणि आपल्या भक्तांना सांभाळतो. असा हा त्याचा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवास येत आहे. आपण मनात जो संकल्प करावा तो पार पडतो. सारी विघ्ने आपोआप नाहीशी होतात. रघुनाथाने कृपा केली म्हणजे असा प्रत्यक्ष अनुभव येतो. श्रीरामचंद्राची उपासना केल्याने मला आत्मज्ञान झाले. त्याची उपासना केल्याने माझे महत्त्व वाढले. हा माझा अनुभव आहे. म्हणून प्रथम सगुणाची उपासना कर. सगुणोपासना केल्याने आत्मज्ञान होते तर माझा साक्षात अनुभव आहे. तुला जर हा अनुभव खरा वाटत नसेल तर तू स्वतः सगुणोपासना कर. निश्चितपणे आत्मज्ञानाचा अनुभव घे. अशा रीतीने आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे माझे म्हणणे तुला खरे वाटेल. श्रीरामरायाचे स्मरण ठेवून कोणतेही कार्य केले तर ते त्वरित पार पडते असा माझा अनुभव आहे. म्हणून करता राम आहे हे अनुसंधान निरंतर अंतर्यामी सांभाळावे. वास्तविक जगातील सगळ्या घटना ईश्वराच्या सत्तेनेच घडतात. देहबुद्धीमुळे त्याचे कर्तेपण आपण आपल्याकडे घेतो. ते कर्तेपण ज्याचे त्याच्याकडे देणे हा सगुणोपासनेचा प्राण आहे. कोणत्याही कर्माचे कर्तेपण जो अगदी मनापासून भगवंताकडे सोपवितो त्याच्या जीवनात ईश्वरी सत्ता कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणते असा प्रत्यक्ष अनुभव येतो. या अनुभवाचा उल्लेख श्री समर्थ या ओळीमध्ये करीत आहेत. करता राम आहे, मी करता नव्हे अशी दृढ भावना ठेवणे या सगुण निवेदन म्हणतात. निर्गुणामध्ये त्याच्याशी एकरूप होऊन साधक निर्गुणच होऊन जातो. सगुण निर्गुण उपासनेचा सूक्ष्म भेद श्री समर्थ येथे समजावून सांगतात. देहबुद्धी सुटलेला पुरुष ज्ञानमार्गाचा अधिकारी असतो. अंतर्यामी निर्गुण आत्मस्वरूपाचे अनुसंधान राखता राखता तो स्वस्वरूपाशी समरस होऊन जातो. देहबुद्धी असलेला पुरुष उपासनेचा अधिकारी असतो. ईश्वर करता आहे अशी खरी भावना ठेवून जीवनातील सर्व कर्मे करीत गेल्याने त्याची वासना क्षीण होते आणि मन आपोआप अंतर्मुख बनते. शिवाय आपण भगवंताच्या हातातील भावले आहोत ही ठाम श्रद्धा झाल्याने विश्वातील ईश्वर शक्ती त्याच्याकडून मोठे कार्य घडवून घेते. मी करता आहे या भावनेने कर्तेपण स्वतःकडे घेऊन कर्म केले तर आपल्या मनासारखे घडवून आणता येत नाही. याचा अनुभव पाहायचा असेल तर आपल्या जीवनात तो लगेच पाहता येतो. मी करता आहे या भावनेमुळे कसे होईल, काय होईल अशी काळजी लागते व मन उद्विग्न होते. उलट ईश्वर करता आहे या भावनेमुळे अनंत ईश्वर शक्तीशी समरसता होते आणि आपल्या कर्मात मोठे तेज उत्पन्न होऊन यश, कीर्ती व प्रताप पदरात पडतात. मी करता आहे या भावनेच्या पायी आपण भगवंत हातचा गमावून बसतो, तर ईश्वर करता आहे या भावनेच्या पायी भगवंत आपल्यावर कृपा करतो. भगवंत शाश्वत आहे, अर्थात त्याच्या दृष्टीने आपले जीवन किती थोडे आहे, तसेच भगवंताचा प्रचार केवढा मोठा व त्यामानाने आपण कोणीच नाही. म्हणून ज्ञानी झाला तरी त्याने उपासना सोडू नये. खरे म्हणजे उपासनेने दृश्याचे मिथ्यापण ध्यानात येते आणि आपली देहबुद्धी मरून जाते. म्हणून देहाला उपासना लावावी आणि विवेकाने मीपणा
मारावा म्हणजे खरे आत्मज्ञान उदय पावते. या जगातील आपल्या जीवनाचा काळ फार अल्प आहे. उलट भगवंताच्या राहण्याला अंत नाही. आपल्याला किती थोडे लोक ओळखतात, उलट भगवंताला सारे त्रैलोक्य ओळखते. म्हणून भगवंताची उपासना करावी. जो भगवंताची उपासना करतो त्याला पुष्कळ लोक मान देतात. ब्रह्मादिक देव देखील ईश्वराच्या उपासनेमध्ये मनापासून मग्न आहेत. या अक्षरशः अवाढव्य विश्वामध्ये जी भगवंताची प्रचंड शक्ती काम करते, त्या शक्तीच्या कृपेने आपण जगतो, कर्म करतो, भोग भोगतो आणि आपली ध्येय साध्य करतो. ही गोष्ट सारखी ध्यानात वागवून जीवन जगणे हे उपासनेचे वर्म आहे. श्री समर्थ म्हणतात की आम्ही भक्त आहोत, आम्हाला आत्मज्ञान झालेले आहे, पण त्या ज्ञानाच्या जोरावर जर आम्ही उपासनेचा अनादर केला व ती टाकून दिली तर अभक्तपणाने आमच्या जीवनात दोष निर्माण होईल. देहाला उपासना हवीच आहे. मी ज्ञानी आहे अशा मोठेपणाच्या ताठ्याने जर कोणी ईश्वराच्या उपासनेला तुच्छ केले तर मग त्याचा परिणाम त्याला भोगावाच लागेल. ते ज्याचे त्याने पाहून घ्यावे. स्वानुभवाच्या उलट असल्याने जे अयोग्य आहे ते श्रेष्ठ पुरुषांना कधीही श्लाघ्यवाने नाही वाटत नाही. त्यांना ते कधीही मान्य होत नाही. देह सगुणाच्या उपासनेत गुंतलेला ठेवायचा, विवेकाने मीपणा नाहीसा करायचा. सत्पुरुषाच्या जीवनात अशी आत व बाहेर अवस्था असते. देहाने भगवंताचे भजनपूजन आणि मनाने स्वस्वरूपाचे अनुसंधान हे संत जीवनाचे रहस्य आहे. भगवंताच्या उपासनेने सगळे दृश्य मिथ्या आहे अशी प्रचिती येते. ज्ञानी पुरुषांच्या मताने हे सगळे दृश्य स्वप्नासारखे आहे. स्वप्नामधील व्यवहार जसा खोटा असतो त्याचप्रमाणे या सृष्टीची रचना मिथ्या आहे. साधू पुरुषांना दृश्याचे खोटेपण कळून येते. श्रोत्यांची शंका होती की दृश्य जर खोटे आहे तर ते आम्हाला दिसते का? त्याचे उत्तर पुढील समासात सांगितले आहे. समास 7 समाप्त.